माझं तुझं करून काय उपयोग नाही आहे. आपल्याला इथं नवरा बायको म्हणूनच राहायचंय. जो सरकारमध्ये आहे तो आणि जो सरकारमध्ये नाही तो, आपल्याला एकत्रच राहायचंय, एका कुटुंबातच राहायचंय. जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तुम्हाला एका कुटुंबासारखं वागावं लागणार, आवडो की न आवडो. आणि त्याच्यासाठी मी आहे, त्यासाठी मी आहे. किंवा ते छत्रपती घराण्याचा वेटो वापरू. तर वेटो म्हणजे काय पूर्वीसारखा वेटो नाही आहे. आता वेटो म्हणजे काय गोड बोलून सगळ्यांनी एकत्र आणणे, हा वेटो आहे. तर तिसरा पर्याय काय आहे की 342A आर्टिकलच्या 342A च्या माध्यमातून तुम्हाला आपलं प्रपोजल हे सेंटरकडे देऊ शकता. ते कसं देऊ शकता? राज्यपालांच्या माध्यमातून. आता राज्यपालांना हे भेटले, पण राज्यपालांना नुसतं भेटून काही उपयोग नाहीये, पत्र देऊन उपयोग नाहीये. राज्यपालांना ज्यावेळी तुम्हाला भेटायचं आहे तर तुम्हाला पूर्ण डाटा हा उभा करावा लागणार. परत त्याला 5-6 महिने लागतील कमीत कमी. गायकवाड, जस्टिस गायकवाड अहवालामध्ये काय त्रुटी असतील त्या त्रुटीवर अभ्यास करावा लागेल. वेळ पडलीच तर मला वाटते, मला ते टेक्निकली चुकत असेल, मी तिथं आयोग उभा करायला लागेल. आयोग आहेच वाटते, पण ते जे असेल ते. आणि तुम्हाला मग त्याच्या माध्यमातून राज्यपालच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे देतील. केंद्रीय मागासवर्गीयांना आयोग योग्य वाटलं तर पार्लमेंटला ते सेंट्रल लिस्टमध्ये ते वाढवण्यासाठी तो विषय जाईल. हा 342A आहे. आता मी काय कुठलं ते कागद काढलं असं नाही. जो काय कागद आहे, जे काय ते ह्या सगळ्या घटनेत आहे, आपल्याला करून दिलेलं ते सगळं, आणि त्याच्याप्रमाणे मी बोलतो. विरोधी पक्षनेते कायदे तज्ज्ञ आहेत ते स्वतः, ते सुद्धा नाकारू शकत नाहीत. म्हणून मी मगाशी म्हटलं की केंद्र सगळे आम्ही खासदार असो किंवा आणि कोण हे हात झटकू शकत नाही, राज्यातले लोक हात झटकू शकत नाही. आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, अनेक लोकांची इच्छा आहे की मी क्लिअर करून टाकतो की ओबीसी मध्ये आपण जाऊ. आता ओबीसी मध्ये जायचं असेल, सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य आहे, आपापलं मत मांडण्यासाठी स्वातंत्र्य. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरजी हे नेहमी हा विषय मांडतात, अनेक लोक मांडतात. त्याचबरोबर हरिभाऊ राठोड, ओबीसीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, ते सुद्धा हा विषय नेहमी ते मांडत असतात. आता हा ओबीसी मध्ये नवीन प्रवर्ग तयार करून देता येऊ शकतो का, हे मी नाही सांगणार, हे सरकारने सांगायचं, हे पूर्वीच्या सरकारच्या लोकांनी सांगायचं, ज्येष्ठ नेते शरद पवारजींनी सांगायचं, उद्धवजींनी सांगायचं, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजींनी सांगायचं, समितीचे अध्यक्ष अशोकरावजींनी सांगायचं. सगळ्या गोष्टी आम्हीच सांगायच्या का? ते केव्हा बोलणार? स्पष्ट त्यांनी सुद्धा बोलावं. बोला ना समाजाला काय खरी परिस्थिती आहे, आम्हीच बोलायचं. मी बोलायला तयार आत्ताच बोलू शकतो, पण तुम्ही बोला, स्पष्ट करा, खेळवत ठेवू नका. आता मी म्हटलं अगोदर, मी म्हटलं ना आता आम्ही सामाजिक मागास राहिलो नाही, तर ठीक आहे. पण माझी भूमिका मी सांगतो, मी शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा वंशज आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिलं आरक्षण दिलं, वंचितांना आरक्षण मिळावं ही मी या मताचा आहे. वंचितांना आरक्षण हे मिळावं, वंचितांना सगळ्या शिक्षणातल्या, नोकरीतल्या सुविधा मिळाव्यात. कुठलेही वंचित असतील ते बहुजन समाजातले, त्यांना सगळ्यांना मिळावं. गोडी गुलाबीने राहायला पाहिजे हा बहुजन समाज, हे माझं मत आहे. बाकीचं त्यांचं ते बघतील. बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा एक संकल्पना होती आरक्षणाच्या बाबतीत की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं, आणि म्हणून त्यांनी राज्यघटनेत त्याचं घटित केलं होतं. मी स्वतः 102च्या घटनाच्या दुरुस्तीत मी स्वतः तिथं मी बोलून दाखवलंय की 1967 पर्यंत मराठा समाजाला इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी मध्ये सेंट्रल लिस्ट मध्ये आपल्याला ओबीसीत आरक्षण मिळत होतं 1967 पर्यंत.
68 नंतर ते का काढलं, का कालेकर समिती आली आणि मग बाकीच्या समित्याला अहवाल हे बाकीचे जे आयोग आले, तर तो त्यांचा प्रश्न आहे, मी काही बोलू शकणार. पण माझं भाषण आजही तुम्हाला युट्यूबवर पाहायला मिळेल. आरक्षणच्या पुढे जाऊ आपण जरासं. मी मगाशी उद्धवजी ठाकरेंना बोललो, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. मी काय कानावर घातलं? आज सरकार तुमचं आहे, बरोबर आहे ना? तुमचं सरकार असताना तुम्हाला थोड्या गोष्टी वर केंद्रात जायचे नाहीत ना? मान्य आहे. जे तुमच्या हातातल्या त्या गोष्टी तर तुम्ही करू शकता ना. तर पहिली गोष्टी आहे, 5 गोष्टी मी काढल्या, अशी नाही तर उगाच 15ची लिस्ट मी काढली नाही. भरपूर आहेत आपल्या मागण्या. आपण 5 जणांची लिस्ट काढलेली आहे. कुठली लिस्ट काढली आहे? पहिलं, नंबर 1, की ज्या 2185 आपण म्हणतो किंवा जास्त सुद्धा असतील,